तर मंडळी, वाळवणाचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला आहे. त्याच्यानंतर माझी बाळ झोपून गेली. मग विचार केला दिवाळीच्या पदार्थांना सुरुवात करूया, पण सुरुवात कुठून करावी? तर मग माझ्या लक्षात आलं, तर सुरुवात आपण पहिली तर गोडधोड पदार्थांपासून करूया. म्हणून ठरवलं की गुलाबजाम करूया. इथं मी काही जाहिरात करत नाही आहे, पण हे गुलाबजाम आम्ही कायम आणतो आणि छान होतात गुलाबजाम. तर मग घेतलं त्याचं सगळं, ते पीठ ओतून घेतलं. त्याच्यानंतर ते पीठ अगोदर सगळं असं चुरून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं. ढिकळ्या बिकळ्या असतील तर फोडून घ्यायच्या, व्यवस्थित करून घ्यायचं आणि ते दुधाने मळायचं. पाण्यानं मळलं तरी पण चालेल, पण दुधाने जरा जास्त असं खुसखुशीत होतं ना. आणि हे पीठ मळताना एकदम असं मर्दून मळावं लागते, नाहीतर त्याच्या गोळ्याच व्यवस्थित येत नाहीत. गोळ्या जर चिरल्या तर मग गुलाबजाम व्यवस्थित दिसत नाही आहेत. म्हणून मग व्यवस्थित हे करून घेतलं. त्याच्यानंतर ते 10-15 मिनटं ठेवून घेतलं. 10-15 मिनटं ठेवल्यानंतर बघा बरोबर तेल सुटले, व्यवस्थित हे गोळ्या वगैरे यायला लागलेत. गोळ्या चिरत नाही आहेत, काय नाहीत, व्यवस्थित बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्यवस्थित पीठ व्यवस्थित मळलं पाहिजे. पीठ व्यवस्थित मळलं का तुमचे गुलाबजाम एकदम भारी होतात. बघा, जवळजवळ एका पॅकेटमध्ये जवळजवळ 25 ते 27 गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता गुलाबजाम तर रेडी झालेत. तर म्हटलं चला एका साईडला पाक करून घ्यावा आणि एका साईडला तेल गरम करून ठेवावे. पाक करण्यासाठी 1 ग्लास साखर घ्यायचं आणि त्याच ग्लासने 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. एका साईडला मी हे करून घेतलं, तेल पण ठेवलं गरम व्हायला आणि एका साईडला गुलाबजाम पाक पण करायला ठेवला. गुलाबजाम तळून घेतलं, तोपर्यंत पाक रेडी होतोय. पाक रेडी म्हणजे काय नाही, साखर वितळण्यापुरतं स्लो फ्लेमवरती ठेवायचं आणि साखर वितळल्यानंतर हाय फ्लेमवरती ही जरा 10 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे गुलाबजामचा पाक रेडी होतो. बघा, माझे सगळे गुलाबजाम तयार झाले तळून. तोपर्यंत बाहेर वाळवण घातलेलं जरा एक फेरी मारून आली. आता तुम्ही म्हणाल की सगळे गुलाबजाम गुलाबजामचा पाक असा कढईत का केलाय? तर त्याच्या मागची पण एक स्टोरी आहे. कारण मी मागच्या वेळेस गुलाबजाम असे बनवलेले पातेल्यात, तर ते काय झालं की स्पेस कमी असल्यामुळे ते खालचेच गुलाबजाम फुगले, पण वरचे गुलाबजाम तसेच कच्चे राहिले. म्हणून मग यावेळेस असं उतळ असते ना कढई, त्याच्यामुळे म्हटलं कढईमध्ये बघा, तुम्ही बघू शकता माझे गुलाबजाम किती मोठे असे फुगलेत, खूप छान झालेत. तर कसे झालेत माझे गुलाबजाम मला नक्की कमेंट करून सांगा.